हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर नंबर 215 भाषा गणित या पेपरचा आपण लाईव्ह सोल्युशन पाहत आहोत. या ठिकाणी संपूर्ण पेपर प्रत्येक प्रश्न अगदी बारकाईनं समजून दिला जाणार आहे. तो कसा सोडवायला हवा होता हे समजून दिले जाणार आहे. पहा, प्रश्नपत्रिका आहे 215 नंबर, विषय भाषा गणित आहे आणि पहिला प्रश्न असतो तो उतारावरती. संपूर्ण स्क्रीनवरती आपण तो पाहू. पहा, उतारा दिलेला आहे. उतारा बारकाईने वाचायचा आहे. उतारा वाचताना त्यामध्ये महत्त्वाचे जे वाक्य आहे ते अंडरलाईन करायचे आहे. ज्या प्रश्न शब्दाचा अर्थ कळत नाही तो समजून घ्यायचा आहे. प्रश्न त्याचे पर्याय वाचायचे आहे आणि मग तो प्रश्न सोडवायचा आहे. पहा उतारा. इंग्रजांनी सुभाषचंद्रांना नजरकैदेत ठेवले होते. सुभाषचंद्रांच्या सर्व हालचालीवर इंग्रज सरकारची करडी नजर होती. अशा परिस्थितीत देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यावे या विचाराने त्यांना त्रस्त केले होते. त्यामुळे इंग्रज सरकारला मोठ्या शिताफीने चुकवून सुभाषचंद्र पाणबुडीतून प्रवास करून भारताच्या पूर्वेकडील देशात गेले. तेथील सरकारने इंग्रजांच्या बाजूने लढणाऱ्या भारतीय सैनिकांना कैद केले होते. सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय सैनिकांना भारताच्या बाजूने लढण्याची प्रेरणा दिली. भारतीय सैनिकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटवली. हजारो भारतीय सैनिक इंग्रजांच्या चाकरीतून बाहेर पडले. अशा सर्व सैनिकांना घेऊन सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. पहा या ठिकाणी आता पहा, हा उतारा बारकाईने समजून घ्यायचा आहे. नजर कैदेत ठेवलं म्हणजे अटक केली नाही, फक्त पहारा बाजूने बसवला. नजर कुठेही जाता येणार नाही परवानगी घेतल्याशिवाय. कैदेमध्ये म्हणजे तुरुंगामध्ये असतं. मग हे घरामध्ये नजर कैदेत पण बंदिस्त. हालचालीवर करडी नजर ठेवली म्हणजे कुठेही त्यांना जायला परवानगी नाही. मग स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत होते आणि मग मोठ्या शिताफीने ते रात्रीचे बाहेर पडले आणि एका पाणबुडीतून ते भारताच्या पूर्वेकडील जपान या देशामध्ये गेले. आणि त्या ठिकाणी त्या जपानचे आणि इंग्रजांच्या लढाईमध्ये त्यांनी इंग्रज कैद्यांना म्हणजे भारतीय जे सैनिक होते त्यांना अटक केली होती. मग त्या सैनिकांच्या मनामध्ये भारतीय बाजूने लढण्याची प्रेरणा दिली त्यांना आणि देशप्रेमाची त्यांच्यामध्ये ज्योत पेटवली. म्हणजे त्यांच्यामध्ये देशासाठी लढायचं ही भावना निर्माण केली. आणि मग हजारो सैनिक इंग्रजांच्या चाकरीतून बाहेर पडले आणि आझाद हिंद सेनेमध्ये ते येऊन मिळालेले आहे. आता इथे शब्द वाक्य आहे, सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आता शब्दशः जर पुढील विद्येमध्ये पाहिलं तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि त्याचे प्रमुख सुभाषचंद्र बोस होते. पहा, इंग्रजांनी सुभाषचंद्र बोस यांना कोठे ठेवले होते? आता कोठे ठेवले होते? नजर कैदेत ठेवले होते. म्हणजे ज्या पद्धतीनं उतारामध्ये आहे त्याच पद्धतीने तुरुंगात, बंदीखान्यात, नजर कैदेत, किल्ल्यात, त्यांच्याच घरामध्ये पण नजर कैदेमध्ये. तुरुंगामध्ये ठेवलं असतं तर मग कैदेत टाकलं असतं. इथं नजर कैदेमध्ये ठेवलं होतं. पुढील प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांनी पूर्वेकडील देशात पोहोचण्यासाठी कोणत्या मार्गाने प्रवास केला? आता पाणबुडीतून गेले म्हणजे कोणत्या मार्गाने? पाणबुडी कुठनं चालते? जहाज पाण्याच्या वरनं चालतात, पाणबुडी पाण्याच्या खालून जाते. त्यामुळे समुद्रामार्गे मी समुद्रातून ते गेलेले आहे, समुद्री मार्गे गेलेले आहे. कविता वाचा. पहा तुझ्या नखामध्ये आहे किती घाण, नखे ठेवावी स्वच्छ आणि छान. जेवताना हीच घाण पोटामध्ये जाते, पोटामध्ये गेल्यावर सांग काय होते? होईल कॉलरा फुकटचा ताप, नखे ठेवावी स्वच्छ आणि छान. पहा तुझ्या नखामध्ये आहे किती घाण. वाढलेली नखे तुम्ही कापून टाका, चांगले या सवयीने तब्येत राखा. राखा आरोग्याचा सगळ्यांनी मान, नखे ठेवावी स्वच्छ आणि छान. पहा तुझ्या नखामध्ये आहे किती घाण. या कवितेवरती प्रश्न विचारलेले. आता नखातील घाण पोटात गेल्यास कोणता रोग होतो याच्यामध्ये पाहायचं. नखातील घाण पोटामध्ये गेल्यावर, जेवताना ही घाण पोटामध्ये जाते, पोटामध्ये गेल्यावर सांग काय होते? होईल कॉलरा फुकटचा ताप. ताप म्हणजे ताप येतोच नाही, कॉलरा होईल. कॉलरा एक आजाराचं नाव आहे. नखातील घाण पोटात गेल्यावर कोणता रोग होतो? कॉलरा. कॉलरामध्ये काय होतं? जुलाब आणि उलट्या दोन्ही होतात, त्याला म्हणायचं कॉलरा. सगळ्यांनी कशाचा मान राखणे गरजेचे आहे?
वडिलांचा, मोठ्यांचा, आरोग्याचा, गुरुचा. पहा इथं कवी आपल्याला म्हटलेलं आहे मोठ्यांचा थोरांचा मान राखा, मोठ्यांचा आहे थोरांचा आहे. मग इथं कवितेमध्ये काय आहे हे पाहिजे, आपल्या मनाचं नाही. आपल्याला सांगितलंय की थोरांचा मान राखावा, मोठ्याचा मान राखावा. कवितेत काय म्हणले, राखा आरोग्याचा सगळ्यांनी मान. इथं थोरांचा मोठ्याचा नाही म्हणलं, आरोग्याचा मान. तर उत्तर काय पाहिजे, वडिलांचा मोठ्याचा नाही, आरोग्याचा मान. तर उत्तर येईल आरोग्याचा मान. खालील शब्दातील नाम ओळखा. नाम म्हणजे नाव, मग ते वस्तूचा असेल, एखाद्या व्यक्तीचा असेल, गुणाचा असेल. इथं इंद्रदेव, देवाचं नाव इंद्र. किती, तो, चालतो, किती, काय, किती, सर्वनाम आहे. तो विशेषण सर्वनाम आहे. चालतो, चालतो क्रियापद आहे आणि यातलं नाम कोणतं आहे, इंद्रदेव. पुढे पहा, खालील संवादातून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. हे पहा गुरुजी, मला खेळताना हे 10 रुपये सापडले आहे. कोठे सापडले रे, शाळेच्या मैदानावर. गुरुजी हे पैसे माझे आहे, शाळेची सगळी चाचणीची फी भरण्यासाठी मी पैसे आणले होते. अरे तुषार, पैसे जपून ठेवता येत नाही का? शरदने प्रामाणिकपणे हे पैसे परत दिल्यामुळे तुला हे पैसे परत मिळाले, नाहीतर तुझ्या अडचण झाली असते. आता हे वाक्य कोण बोललंय बाबा? हे पहा गुरुजी, मला खेळताना 10 रुपये सापडले. कोण म्हणलं असेल ते कुठं कळते, ते कळते, शरद नाही. म्हणजे हे बोललेलं आहे शरद. इथं लिहायचं कधी, शरद बोललाय. कोठे सापडले रे, कोण म्हणाला? गुरुजी बोलले. शाळेच्या मैदानावर, शरद बोलला. गुरुजी हे पैसे माझ्या आहे, शाळेची संकलित चाचणीची भरण्यासाठी मी आणली होती. मी चाचणीची फी भरण्यासाठी मी पैसे आणले होते. कोण बोलला? तुषार. आणि तुषारला गुरुजी काय म्हणाले, अरे तुषार पैसे जपून ठेवता येत नाहीत का? शरदने प्रामाणिकपणे पैसे दिल्यामुळे तुला हे पैसे परत मिळाले, नाही तर तुझ्या अडचण झाली असते, गुरुजी बोलले. मग शाळेची कोणती चाचणी, या संवादात किती जणांनी भाग घेतलाय? तुषार आहे, शरद आहे, गुरुजी, तिघांनी भाग घेतला. शाळेची कोणती चाचणी होणार होती? पाहिजे शाळेची संकलित चाचणी. म्हणजे इथं अकारिक, संकलित, शिष्यवृत्ती, सामायिक, संकलित चाचणी. तुषारने पैसे कशासाठी आणले होते? संकलित चाचणीची फी भरण्यासाठी, म्हणजे परीक्षा फी भरण्यासाठी. संकलित चाचणी म्हणजे परीक्षा, परीक्षेची फी भरण्यासाठी. आता खाली सुसंगत वाक्याचा परिचय. टिंबटिंब हा सण सर्वांना आवडतो. गुढीपाडवा पण आवडतो, नागपंचमी आवडते, रंगपंचमी तर मुलांना आवडते, दिवाळी पण आवडते. कोणतं उत्तर घ्यायचं? तर पुढे पुढे ते क्लू दिलेला असतो. 2-3 प्रश्नाचा हा परिच्छेद असतो. या सणाला टिंबटिंब फोडतात. पतंग, रंग, फटाके, गुलाल. काय फोडतात हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. पतंग फोडतात का? पतंग उडवतात. रंग फोडतात का? रंग खेळतात. फटाके फोडतात, उडवतात. गुलाल उडवतात. इथं फटाके फोडतात म्हणजे इथं फटाके. मग फटाके म्हटल्यानंतर कोणता सण येईल? मग इथं सणाचं नाव यायला पाहिजे. फटाके फोडायचे म्हटल्यानंतर दिवाळी. दिवाळी या सणाला जे उत्तर बरोबर येईल. आणि मग या सणाला, दिवाळीला फटाके फोडतात हे उत्तर लिहावं लागेल. आणि नंतर मग यामध्ये दिवाळीमध्ये टिंबटिंब या दिवशी बहीण भावाला ओवाळते. बहीण भावाला ओळखते ते सण कोणता? भाऊबीज, पाडवा, लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशी. बहीण भावाला ओळखते ती भाऊबीज. भाऊबीज आपण रक्षाबंधन म्हणतो ती दिवाळीत नसते. श्रावण महिन्यामध्ये येते ते रक्षाबंधन. आणि दिवाळीच्या मध्ये दिवाळीचा पाडवा. दिवाळी 5 दिवस चालते. धनत्रयोदशी, वसुबारस, गाईला घास दिला जातो, गोग्रास दिला जातो गाईला. वसुबारस. धनत्रयोदशी, धनाची पूजा केली जाते, संपत्तीची पूजा केली जाते. नरक चतुर्दशी, आपण आंघोळ वगैरे करतो. नंतर पाडवा, दिवाळीचा लक्ष्मीपूजन. अमावस्या असते त्या दिवशी लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे हे सर्व आश्विन महिन्यामध्ये होतं. आश्विन बारस, आश्विन मधल्यामध्ये बारसला वसुबारस. आश्विनचा 13वा दिवस त्रयोदशी, धनत्रयोदशी. 14वा दिवस चतुर्दशी, नरक चतुर्दशी. 15 दिवस अमावस्या असते, त्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं. अमावस्या जरी आपण अपवित्र समजत असलो तरी सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, अमावस्येच्या दिवशी आपण
लक्ष्मीपूजन करतो. दुसऱ्या दिवशी असतो ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा, या दिवशी दिवाळीचा पाडवा असतो. आणि दुसऱ्या दिवशी असते ती भाऊबीज. असे दिवाळीचे सण असतात. पुढे खालील समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. क्षीर दूध, बरोबर आहे. दुधाचा दुसरा समानार्थी शब्द क्षीर आहे. संदेश निरोप, बरोबर आहे. नभ गगन, बरोबर आहे. सुगम अवघड, सुगम म्हणजे सुलभ. मग आपल्याला इथं सुगमच्या विरुद्ध अवघड समानार्थी शब्द, इथं विरुद्धार्थी दिलेला आहे, म्हणजे ती चुकीची जोडी येणार आहे. पुढे पहा, विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी. योग्य जोडी पाहिजे मान समान, सन्मान, मान सन्मान पाहिजे तिथं. सूर्योदय सूर्यास्त, मान सन्मान पाहिजे, मान अपमान पाहिजे, विरुद्धार्थी पाहिजे आपल्याला. विरुद्धार्थी म्हणजे इथं मानच्या विरुद्ध काय पाहिजे होतं? अपमान, म्हणजे पहिलं चुकीचं आहे. सूर्योदय उदय, सूर्योदयाच्या विरुद्ध सूर्यास्त पाहिजे, म्हणजे ही चुकीचं आहे. शाश्वत नश्वर, ही शाश्वत नश्वर, शाश्वतच्या विरुद्ध नश्वर. शाश्वत म्हणजे काय? कायमस्वरूपी टिकणार. नश्वर म्हणजे काय? नष्ट होणारे. ही जोडी बरोबर आहे. साक्षर निरक्षर, अक्षर नाही, साक्षरच्या विरुद्ध निरक्षर पाहिजे, म्हणजे बरोबर जोडी आहे. शाश्वत नश्वर, बाकीच्या सर्व जोड्या चुकीच्या आहेत. पुढे का योग्य पर्याय निवडून चौकट पूर्ण करा. निरपराधी, पराधीन वापरून पाहिजे तिथं पर्याय उ वापरला तर इथं निरपराधी आणि पराधीन. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, कवितेवर गोष्ट गाण्याची ओळ आहे. आणि निरपराधीचे अपराधी नसणारा, त्यामुळे उत्तर तिथं प पर्याय येईल. पुढे झोपाळी माणूस या शब्दाचा अलंकारिक शब्द होता. झोपाळू, झोपाळूच्या अलंकारिक शब्द त्याला अलंकारिक शब्द पाठ पाहिजे, वाचलेल्या पाहिजे. कुंभकर्ण म्हणजे झोपाळू माणूस. कुंभकर्ण 6 महिने झोपायचं, 6 महिने जागा राहायचं, म्हणून ते उपमा दिली जाते. खूप झोपणारा, उशीर पण झोपणारा कुंभकर्ण म्हणलं जातं. कोकरू कोणाचे असते पहा. शेळीचं काय असतं? करडू, कोकरू नाही. मेंढीचे कोकरू, गाईचे वासू, म्हशीचे रेडकू. इथं कोकरू कोणाचं? मेंढीचे. लक्षात ठेवा, शेळीचा आणि मेंढीचा गोंधळ होतो. शेळीचे करडू असतं. घरासमोर योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय. घरासमोर टिंबटिंब आहे. बाग, गोठा, शेत, अंगण सर्वच येऊ शकेल. पुढं त्या टिंबटिंब त्या गोठ्यात राहते, म्हणजे घरासमोर काय असणार आहे? गोठा असणार आहे, म्हणजे हे लक्षात येते. त्या टिंबटिंब त्या गोठ्यात राहते. आणि मग तिथं पुढं काय? गायीचे टिंबटिंब तेच राहते. म्हणजे आता गाय आली, गोठा आला, म्हणजे इथं काय असणार आहे? पुढं घरासमोर गोठा आहे. गोठ्या पुढं काय आहे? गोठ्यामध्ये कोण राहतं? मांजर, कोंबडी, मेंढी, गाय. तर इथं गाय गोठ्यात राहते. पुढं गायीचे टिंबटिंब तेच राहते. काय? करडू, पाडस, वासरू, रेडकू म्हणजे काय? गायीचे पिल्लू. मग गायीच्या पिल्लाला काय म्हणतात? वासरू. करडू कोणाला म्हणतात? शेळीचं पिल्लू असं. पाडस हरणाचं, रेडकू म्हैशीचं. मग आता गाय तिथं आल्यामुळे गायीच्या पिल्लाला वासरू म्हणतात. पुढे तो एक निर्माता आहे. या वाक्यात आधुनिक शब्दाचे स्त्रीलिंग कोणते? आता निर्माताचे स्त्रीलिंग करायचं. निर्माताचे स्त्रीलिंग, पुल्लिंग निर्माता. तो एक निर्माता. स्त्रीलिंग काय होईल? ती एक निर्माती. काय होईल? ती एक निर्माती. त्यामुळे उत्तर पाहिजे निर्माती, पर्याय क्रमांक 3. पुढे घ्या. र म गा गा या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. बघा काय बनेल? कामगार, आणि त्यातील शेवटचे अक्षर काय? र, कामगार. पुढे काय? खाली वाक्यातून पर्यायातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. तारकांचा चमचमाट, पाण्याचा सळसळाट, नाण्याचा छनछनाट, पंखांचा फडफडाट. यातली चुकीची जोडी कोणती आहे? तारका रात्री आकाशामध्ये तारे असतात, त्यांचा चमचमाट पौर्णिमेच्या वेळेला दिसतो. पाण्याचा काय असतो? सळसळाट नाही, खळखळाट. पाण्याचा खळखळाट पाहिजे. नाण्याचा छनछनाट बरोबर आहे. पंखांची फडफडाट बरोबर आहे. त्यामुळे चुकीची जोडी येणार आहे. पाण्याचा खळखळाट पाहिजे. पुढे दिलेले शब्द वर्णानुक्रमे लावल्यास
कोणता पर्याय बरोबर येईल पहा. या ठिकाणी आता हे शब्द आपण घेऊया आणि म्हणजे आपल्या लक्षात येईल पहा. या ठिकाणी शब्द कोणकोणते आहेत पहा. प्रत्येक इथं दिलेले शब्द आहेत. टरबूज, पहिला आहे टरबूज, दुसरा आहे करवत, एका ठिकाणी कुठे औषध, आणि चौथा शब्द काय काजवा. आता याचे आपल्याला क्रम लावायचे. पहिला अक्षर कोणतं येईल पहा. ट येईल, इथे पहिला अक्षर क येईल, इथं पहिला अक्षर औ येईल, पहिला अक्षर कच आहे. इथं नुसतं केवळ क, इथं काय. मग आता मुळाक्षराप्रमाणे पहिल्यांदा स्वर येतात. म्हणजे पहिल्यांदा स्वर असणारा औचा, जे पहिला शब्द येईल औषध. आता याच्यावर हुशार लोकांना ते पर्यायकट पर्याय करेल. नंतर अ आ इ ई उ ऊ रू लू ए आई ओ आई औ ओ औ अम आहा. ही मुळाक्षर स्वर झाले. नंतर मग मुळाक्षर चालू होतात. क ख ग ग. मी पहिल्यांदा क येतो, मग कचा येईल करवर, आणि मग काण्याचा, कला काण्याचा काजवा, आणि मग राहिला कोण शेवट टचा टरबूज. या पद्धतीने अक्षराचा क्रम पाहिजे. कोणत्या पर्यायामध्ये आहे पहा. पहिला दुसरा तर औषध पहिल्यांदा यायला पाहिजे. पहिला दुसरा तर पर्याय कट होईल. तिसरा चौथा औषध आहे. दुसरं करवत आहे. तिसरा काय येईल का बरं. टरबूज अगोदर येईल का काजवा अगोदर येईल. काजवा. त्यामुळे तिसरं चुकीचं पर्याय क्रमांक 4 बरोबर येणार आहे. पुढे पहा. नाद या शब्दाचे दोन वेगळे वेगळे अर्थ असणारी जोडी कोणती. नाद हा प्रश्न क्रमांक 23 आहे. नाद पहा. नादचा मला अभ्यासाचा नाद आहे, मला खेळायचा नाद आहे. नाद म्हणजे काय झाला आवड. आणि मंदिरातून किंवा बाहेर किती सुंदर नाद कानावर येतो. नाद म्हणजे काय तो आवाज. म्हणजे या ठिकाणी आवाज एक येणार आहे आणि आवड एक येणार. म्हणजे या ठिकाणी आवड म्हणजे छंद. पाहिजे आवाज गायन येईल का. आवाज बरोबर आहे पण गायन नाही येणार. छंद आणि आवड दोन्ही तर सारखं चालतंय. छंद म्हणजे पण आवड आहे ना. इथं छंद म्हणजे आवड आणि आवाज म्हणजे सुंदर छान आवाज आहे त्याला म्हणतात. नाद आणि सराव. नाद बरोबर आहे पण सराव चुकी. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. आणि वाक्यात उपयोग केला तर काय. मला अभ्यासाचा नाद आहे म्हणजे मला अभ्यासाचा छंद आहे. आवाज किती छान नाद. सतारीचा नाद किती सुंदर येतो. किंवा वाद्याचा नाद म्हणजे आवाज. म्हणजे त्यावर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढील प्रश्न घ्या. तुमच्या पाठ्यपुस्तकातील रोपटे या पाठाचे लेखक. आता आपल्या पुस्तकामध्ये आहे त्याचं लेखक आपल्याला बघायचं आहे. गेनू शिंदे हे रोपटेचे लेखक आहे. 25वा. आलेली संधी या अर्थासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरा. आलेली संधी म्हणजे काय. वाहती गंगा. संधी आली आहे, वाहती गंगेत हात घेऊन घेतात आणि संधी आली त्याचा फायदा करून गेले. म्हणजे आलेली संधी म्हणजे वाहती गंगा. बृहस्पती म्हणजे खूप हुशार मनुष्य, पंडित मनुष्य. मृगजळ म्हणजे असून म्हणजे नसणारी गोष्ट पण तिथे दिसते. म्हणजे जसं वाळवंटामध्ये मृगजळ दिसतं म्हणजे तिथं पाणी नसतं पण वाढीत चकते वाटतं पाणी आहे, त्याला म्हणायचं मृगजळ. सिकंदर नशीब म्हणजे फायदा होते तिथं. मूळ संख्या असलेल्या समसंख्या किती आहे. 35वा. मूळ संख्या असलेली समसंख्या. मूळ पण पाहिजे, मूळ संख्या पाहिजे आणि सम ही पाहिजे. नुसतं मूळ नको, सम. मूळ संख्या आपल्या पाठ आहे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 यातील समसंख्या.
त्यामध्ये सर्व मूळ संख्या विषम आहे, सर्वच्या सर्व मूळ संख्या विषम आहे, त्याला अपवाद एवढीच एक आहे. दोन्ही कशी आहे? सम आहे. आणि बाकीच्या सर्व मूळ संख्या कशा आहेत? विषम आहे. आपल्याला प्रश्न विचार, मूळ संख्या असलेल्या समसंख्या दोन किती आहे विचारले. किती आहे? एक आहे. मी इथं मुलं काय करतात? समसंख्या दोन आहे लिहितात. किती आहे विचारले. कोणती आहे विचारलं असतं तर दोन लिहिलं असतं. उत्तर पर्याय क्रमांक 4 1 पाहिजे. पुढचा प्रश्न पहा. 5 अंश छेद 13, 4 अंश छेद 13, 1 अंश छेद 13 याची बेरीज करायची आपल्याला. प्रश्न क्रमांक हा 27 आहे. 5 अंश छेद 13 अधिक 4 अंश छेद 13 अधिक 1 अंश छेद 13 आणि याची बेरीज करायची. छेद सारखा असेल तर त्याची बेरीज करायची नाही, एकदा द्यायचं. त्यामुळे 5 अधिक 4 अधिक 1, 5 आणि 4 9 ने 10 अंश छेद 13 उत्तर 1. पर्याय क्रमांक 2 10 अंश छेद 13. पुढील प्रश्न पहा. व ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? पहा, प्रश्न अगदी सोपा आहे, समजून घेतला. प ही एक विषम संख्या आहे. प ही विषम संख्या आहे. आणि पुन्हा काय म्हणले त्यांनी? त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या सांगा. आता विषम संख्या कोणती सांगावं तुम्ही? 5 घेतली. मग 5च्या नंतर सम कोणती? 6. एखादा मला नाही सर मला 23 विषम संख्या. 23च्या नंतर कोणती समसंख्या? 24. एखादा मला 7 घ्यायची. 7 ही विषम संख्या. त्यानंतरची समसंख्या कोणती? 8. म्हणजे काय करावं लागतं? या विषम संख्येमध्ये अधिक 1 करावं लागतं. या विषम संख्येमध्ये अधिक 1 करावं लागतं. या विषम संख्येमध्ये अधिक 1 केलं की आपल्याला कसली मिळते? समसंख्या मिळते. म्हणजे विषम संख्येमध्ये 1 मिळवणं गरजेचं आहे. मग इथं प ही विषम आहे. या प मध्ये काय केलं पाहिजे? अधिक 1 केले की आपल्याला कोणती येणार आहे? समसंख्या येणार. प अधिक 1 केलं की आपल्याला समसंख्या मिळते. हे अंकामध्ये येतं, अक्षरामध्ये आपल्याला कळलं पाहिजे. मग विषम संख्येमध्ये अधिक 2 केले की पुढली विषम संख्या येते. म्हणजे प विषम संख्येमध्ये 1 वजा केले की मागची सम येते. विषम संख्येतनं 2 वजा केले की मागची विषम संख्या येते. समसंख्येमध्ये अधिक 1 केला की विषम संख्या येते. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. चला पुढे घ्या प्रश्न. 29वा प्रश्न पहा. 5 4 स्टार या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे त्या संख्येत 2 व 3 या संख्येने निश्चित भाग जाईल. प्रश्न क्रमांक 29वा आहे. 5 आणि 4 आणि स्टार या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे 2 ने आणि 3 ने. 2 ने पण जाईल आणि 3 ने पण भाग जाईल. मग आता पहिल्याने वापरले तर काय होईल? पहिला पर्याय वापरला तर 540 होईल. दुसरा पर्याय 2 वापरला तर संख्या काय होईल? 542 होईल. तिसरा पर्याय 3 वापरला तर 543 होईल. आणि चौथा पर्याय वापरला तर 544 होईल. मग मला सांगा 2 ने आणि 3 ने भाग झाल्यासाठी 2 ची कसोटी काय आहे? एकक स्थानी 0 2 4 6 8 म्हणजे समसंख्या पाहिजे. मग समसंख्या असेल तर त्याला 2 ने भाग जातो. यातली समसंख्या आहे का सगळ्या? नाही. ही पर्याय कट होईल. हा पर्याय पहिल्या कट होईल. का? विषम संख्या 2 ने भाग जाणार नाही. याला 3 ने भाग आल्यावर बसायचं का? आपल्याला काय म्हणलं? 2 ने पण जातं आणि 3 ने पण जातं. मग 2 ने जात नाही म्हणलं 3 ने भाग बघायचा नाही तर पर्याय कट करून टाका. आता इथे 0 म्हणजे सम आहे, 2 म्हणजे सम आहे, 4 म्हणजे सम आहे. म्हणजे या तिन्ही संख्यांना पहिला दुसरा चौथ्या पर्यायाला 2 ने भाग जाणार आहे. आता 3 ची कसोटी काय? संख्येतील अंकांची बेरीज. याची बेरीज करा. किती होते मला सांगा? 5 आणि 4 9 आणि 0 9. इथे 5 आणि 4 9 2 11. इथे अंकाची बेरीज केली तर किती येते पहा? 4 आणि 4 8 8 आणि 5 13. कसोटी काय? 3 ची संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने भाग केला. मग
11ला 3 ने भाग जातो का? नाही. 13ला जातो का? नाही. उत्तर काय येणार आहे? 9. पर्याय क्रमांक 1. उत्तरीय पर्याय क्रमांक 1. चला पुढे. खालीलपैकी कोणत्या संख्येची 7 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? पहा पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय दिलेला आहे 771. प्रश्न क्रमांक 30 आहे. दुसरा पर्याय आहे 907. तिसरा पर्याय आहे 715 आणि चौथा पर्याय आहे 574. आणि या संख्येत विचारले कोणत्या संख्येची 7 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी? इथं 7 ची स्थानिक किंमत किती आहे? 70. आणि इथं 7 ची किंमत किती आहे? 700. या ठिकाणच्या 7 ची स्थानिक किंमत किती आहे? 7. आणि या ठिकाणी 7 ची किंमत किती आहे? 700. या ठिकाणी 7 ची किंमत किती आहे? 70. ही सर्वात कमी 7 ची स्थानिक किंमत कुठे आली? या ठिकाणी किती आली? 7. बाकीच्या ठिकाणी 70, 700, 700, 70. सगळ्यात कमी कुठं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये 7 ची किंमत फक्त 7 आहे. त्यामुळे उत्तरीय पर्याय क्रमांक 2. पुढे कोणत्याही विषम संख्येत 2 ने भागल्यास बाकी किती उरते? प्रश्न क्रमांक 31. विषम संख्या आणि याला 2 ने भागायचंय. कोणती घ्या? छोटी घ्या. 7. 7 ला 2 ने भागा. 2च्या पाड्यात 7 नाहीये. 2च्या 7 पेक्षा लहान 6. किती झाली? तिसऱ्या. खाली 7 6 गेले किती राहतील बाकी? 1. 9 घेतली विषम संख्या, त्याला 2 ने भागलं. बेचोका. बाकी किती राहणार आहे? 1. विषम संख्येला जर 2 ने भागले तर बाकी किती राहते? 1. उत्तरीय पर्याय क्रमांक 4. चला पुढे. 507 अधिक 2 405 अधिक 4 आणि चौकटीत योग्य पर्याय लिहा. प्रश्न क्रमांक 32. आता काय म्हणते पहा, गणित सोडवावं लागेल. 507 अधिक 2 इथं चौकट आहे आणि इकडे दिले 405 अधिक 4. आता याची बेरीज करा. 507 अधिक 2 1 7 आणि 2 9. दशक नाहीये. 509 आणि इथे किती झाले? 405 आणि 4. 5 आणि 4 9 0 4. 509 आणि 409 कोण मोठे का लहान का? बरोबर आहे. तर 509 मोठे आहे म्हणजे त्या ठिकाणी चिन्ह येणारे पर्याय क्रमांक 2. पुढे पहा. 354. हे सर्व अंक प्रत्येकी फक्त एकदाच घेऊन तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येचा एकक स्थानचा अंक कोणता? 3 5 4. 3 5 4. याच्यापासून लहानात लहान बनवायचे. लहानात लहान बनवताना काय करायचं असतं? लहानात लहान संख्या बनवताना अंकांचा चढता क्रम लावायचा. मग सर्वात लहान 3 आहे त्यापेक्षा मोठे, 4 आहे त्यापेक्षा मोठे, 5 ही लहानात लहान. मग लहानात लहान बनवली संख्या. आता लहानात लहान त्यात सम विषम काय सांगितलंय का? नाही. फक्त लहानात लहान संख्या एकक स्थान सांगतो. एकक स्थानी काय आहे? 5. उत्तर काय येणार आहे? 5. चला पुढे. 237, 327, 273 आणि 723 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या शेवटून येणारी दुसरी संख्या कोणती? पहा, या संख्या दिलेल्या आहेत. या सगळ्या संख्या लिहा. 34वा प्रश्न. पहिला पर्याय 237. एका खाली एक लिहा म्हणजे चढता उतरता लावणं खूप सोयीस्कर होतं. 327, 273 आणि 723. अंक तेच आहेत. 2 3 7 2 3 7 पासून बनलेल्या संख्या. आणि यांचा कोणता पाहिजे? उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे काय पाहिजे आपल्याला? पहिल्यांदा सर्वात मोठी. उतरता क्रम म्हणजे मोठी, पुन्हा खाली, पुन्हा खाली, पुन्हा खाली. सर्वात मोठी कोणती यातली? शतकावरून बघायची. त्या शतकात 2 आहे, 3 आहे, 2 आहे, 7 आहे. सगळ्यात मोठी काय येतील? 723 ही दिली. 723 सगळ्यात मोठी. आता यातली मोठी कोणती?
327. 327. आता या दोघांमधली मोठी कोणती? 237 का 273? शतस्थानी बघितलं 2 2, दशस्थानी बघितलं 3 आणि 7. यात मोठे कोण? 7, म्हणजे 273 मोठे. आणि सर्वात लहान कोणती येणार आहे? 237. आपल्याला काय मिळले? उतरत्या क्रमाने नेल्यास शेवटून दुसरी संख्या, शेवटी कोणती येणार? 237 आणि शेवटून दुसरी येणार आहे 273. म्हणजे प्रश्न उत्तर काय? 273. पुढे पहा, एका टेबलाची किंमत 945. टेबलाची किंमत आहे 945. ही टेबलची किंमत आहे. आणि काय म्हणलेलं आहे? आणि खुर्चीची किंमत 612 रुपये आहे. तर दोन्हीच्या किमतीतील फरक पहा. खुर्ची याची किंमत आहे 612 रुपये आणि याच्यामधला फरक विचारला म्हणजे काय करावं लागेल? वजाबाकी करावी लागेल. मग इथं परत 5 मधनं 2 गेले, 3 राहिले. 4 मधनं 1 गेला, 3 राहिले. 9 6 गेले, 3 राहिले. म्हणजे उत्तर किती येणार आहे? 333 रुपये. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, 9000 मिलीलीटर बरोबर किती लिटर? मिलीपासून लिटर पर्यंतची घरं लिहिली पाहिजे. मिली, सेंटी, देसी, लिटर. आता इथं ग्रॅम मीटर घ्यायची गरज नाही, लिटर. आता काय म्हटलेलं आहे? 9000 मिली. 9000चा शेवटचा 9 कुठं आला पाहिजे? मिलीच्या घरात. 9000 उलट लिहित जायचं संख्या, म्हणजे चुकत नाही. आणि याचे काय बनवायचे? लिटर. याचे सेंटीलिटर बनवायचे असते तर मग आपण एवढे बनवले असते. याचे डेसिलिटर बनवले असते तर इथं दशांशचिन्ह दिलं असतं. 90 डेसिलिटर झाले असते. याचे लिटर बनवायचे म्हणजे लिटर नंतर दशांशचिन्ह द्यायचं. आणि मग लिटरच्या घरात किती आहे पूर्ण पहा. उत्तर काय येणार आहे? 9 लिटर. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा, एका रांगेत 8 मुले ठेवल्यास 5 रांगा होतात. त्या मुलांना 4 रांगेत ठेवायचे असेल तर प्रत्येक रांगेत किती मुलं उभी करा? पहा, एका रांगेमध्ये 8 आहेत, या रांगेमध्ये 8 आहेत. अशा किती रांगा होतात? 5. एक रांगेत 8, दुसऱ्या रांगेत 8, तिसऱ्या रांगेत 8, चौथ्या रांगेत 8, पाचव्या रांगेत 8. म्हणजे या रांगेत 8 8 8 8 8 किती झाली पोरं? 8 गुणिले 5 म्हणजे मुलं किती होतील एकूण? 40 मुलं. जे एकूण मुलं किती आहे? 40. आता पुढं काय म्हणलंय त्यांनी? गणित संपलं नाही तर त्याच मुलांना 4 रांगेत ठेवायचे. मग या 40 मुलांच्या 4च रांगा करायचे आपल्याला. 1 2 3 4. मग एका रांगेत किती मुलं लागतील? काय करावं लागेल? या 40ला 4ने भागावं लागेल. तर 4च रांगा करायचे. मग 4च्या पाड्या 40, 4 10 40. म्हणजे या रांगेत 10, या रांगेत 10, या रांगेत 10, या रांगेत 10. म्हणजे किती झाली? 10 10 10 10. 4 रांगेत 40. 40 भागिले 4 केले की 10 येतात. मग एका रांगेत किती मुलं उभी करावी लागतील? 10 मुले उभी करावी लागतील. खाली कोणती आकृती सममित नाही? पहा प्रश्न काय? सममित नाही. पहिला पर्याय यू. प्रश्न क्रमांक 38 आहे. दुसरा पर्याय आहे व्ही. तिसरा पर्याय आहे एफ. चौथा पर्याय आहे डब्ल्यू. सममित नाही. नाही सममितला अंडरलाईन करायचं, नाहीला बोल करायचा. सममित म्हणजे सममितला ट्रेस करायचं आणि नाहीला बोल करायचं म्हणजे नाही. आता ही सममित आहे का? लिहू आहे. कशी? इथं अशी रेष काढली की 2 भाग होतात. कसे? दोन्ही भाग सारखे म्हणजे सममित आहे. व्ही या ठिकाणी उभी रेष काढली, कशी आहे? 2 भाग सारखे होतात म्हणजे सममित आहे. एफला बघा बरं, उभी रेष काढून होते का सममित नाही? आडवी रेष काढून तरी होते का सममित नाही? उभी रेष काढून असं काढलं तरी नाही. आता डब्ल्यू सममित आहे. पहा
या ठिकाणी उभी रेष काढली, दोन भाग सारखे ही सममित आहे. कोणती सममित नाहीये? पर्याय क्रमांक 3 एफ ही सममित नाही. पुढचा प्रश्न पहा. 39 314 गुणिले 24 बरोबर किती? प्रश्न क्रमांक 39 314 गुणिले 24. आता आडवं करता येणार नाही कारण पाढे आपले पाठ नाहीये 24 पर्यंत. ज्याचे पाढे पाठ आहेत त्याचं गणित ताट असतं, मग त्याने केलंच पाहिजे पाढे पाठ असेल तर तो पटकन कर, नसेल तर त्याने कर एककाने गुणा. पहिल्यांदा एक 4ला गुणलं 4 चोक 16 7 आजच्याने 1 दशकाच्या डोक्यावर द्या. आता या 4ने 1ला गुणा 4 1 4 त्यात हातचे मिळवा. 4मध्ये गुणाकार 4 आला त्यात 1 मिळवला 5. नंतर या 4ने गुणा 3ला 5 5 म्हणले हातचा काय आला नाही त्यामुळे तर द्यायचा नाही. 4 त्रिक 12 12 म्हणलं. झालं का गणित? नाही. आता दशकाने गुणायचंय, मग तेवढे दशक येणारे उत्तर, मग तेवढे दशक येण्याचे मी इथे 0 द्यायचा. तेवढे दशक येणार आहेत म्हणून. आणि मग या 2ने पहिल्यांदा एककाला गुणायचं. 2 ने 4ला गुणलं 2 चोक 8. पहिल्या हातच्यावर काट मारून टाका. पहिल्या हातच्या असेल तर खोडून टाकायचे असे काट मारून. आता इथे एका ठिकाणी होता तो खोडून टाकला म्हणजे तो दिसतोय आपल्याला. कसं आलं तो चूक झाल्यात आपल्याला बघायचंय. पहिल्यांदा 4ने गुणलं 2 ने 4ला गुणलं 2 चोक 8 असे 8 म्हटले हातच्याला काय आले नाही. आता 2 ने दशकाला गुणा 2 के 2 म्हणजे 2 ने शतकाला गुणा 2 त्रिक 6 यांची करा 0 6 6 8 आणि 5 13 3 आजच्याले 2 2 4 आणि हातचा 5 6 आणि 7. उत्तर किती आलं? 7536. पर्याय क्रमांक 4. तर पुढील प्रश्न 40वा. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 7 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? नाही, सर्वात जास्त आहे. 40वा प्रश्न. पहिला पर्याय दिलेला आहे 873. यातील 7ची स्थानिक किंमत पहा. तर दुसरा पर्याय आहे 587. तिसरा पर्याय आहे 777. चौथा आहे 673. पहा कोणत्या पर्यायातील 7ची स्थानिक किंमत सर्वात जास्त? 7 किंमत सर्वात जास्त. आता प्रत्येक पर्यायातील आपल्याला 7ची स्थानिक किंमत बघितली पाहिजे. आता पहिला पर्याय 3ची किंमत 3 आहे पण 7ची स्थानिक किंमत 70 आहे. या 7ची स्थानिक किंमत 7 आहे. या 7ची स्थानिक किंमत 7 आहे. या 7ची स्थानिक किंमत 70 आहे. या 7ची स्थानिक किंमत 700. या 7ची स्थानिक किंमत 70 आहे. कोणत्या ठिकाणच्या 7ची स्थानिक किंमत सर्वात जास्त? या ठिकाणच्या 7ची स्थानिक किंमत 70, या ठिकाणची 7, या ठिकाणी 7 70 700 आणि या ठिकाणी 70. कुठे जास्त आहे? या ठिकाणी. म्हणजे कुठला पर्याय? पर्याय क्रमांक 3 मधल्या 7ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. पुढे 72 32 48 42 56 यापैकी गटात न बसणारी संख्या कोणती? हा प्रश्न. पर्याय काय? 72 संख्या आहे 32 48 42 आणि 56. या संख्या बघितल्यावर लक्षात आलं पाहिजे या एका पाड्यातल्या संख्या आहे. कोणत्या पाड्यातल्या आहे? सगळ्याला प्रत्येक संख्येने भाग जाईल. तर या ठिकाणी सगळ्या संख्यांना भाग जाणारी संख्या कोणत्या संख्येने भाग जाईल? 4ने जाईल आणि 8ने. 4ने व 4 40 संपत नाही तिथं पडा. पुढे 4 11 चौक 44 12 चौक 48 13 चौक 52 14 चौक 56 असं असतं. मग इथं 8ने बघितलं तर 8 7 56 8 6 48 8 चौक 32 8 9 72
42ला 8ने भाग जात नाही किंवा 4ने भाग जात नाहीये, तर उत्तर येणार आहे 42. चला पुढे प्रश्न. 15,748 या संख्येतील 5 व 7 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे? पहा प्रश्न. संख्या 42 हवा आहे. 15,748 या संख्येतील आपले 5 आणि 7 यांच्या स्थानिक किमतीची बेरीज. 5ची स्थानिक किंमत किती आहे? 5च्यात 1 2 3 अंक आहेत, म्हणजे 5वरती 3 शून्य येतील. 5ची स्थानिक किंमत 5,000 आहे. या 7वरती 2च अंक आहेत, 7वरती 2 शून्य येतील, म्हणजे 7ची स्थानिक किंमत 700. आणि यांची बेरीज किती येईल? 0075. उत्तर काय येईल? 5,700. पर्याय क्रमांक 3. 7,500 ही संख्या कोणती? पाहता 7,500. आता पर्याय आपण 43 हवा. 7,500 चपात्या. 7,500. आता चपातीमध्ये समजून घेऊ. 7 चपात्याला पाव चपाती कमी, ही 7,500. हे 7,500 म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 7. ही पूर्ण घेतली, ही पूर्ण घेतली, ही पूर्ण घेतली. 4 झाल्या, 5 झाल्या, 6 झाल्या आणि 7 या पूर्ण 7 झाल्या. आपल्याला 7,500 म्हणजे पाव भाग कमी. याची पोट काय होते? पाव गुणे 7. 7ला पाव भाग कमी, याचा अर्थ काय? 6 पूर्ण आणि पाऊण भाग. 6 पूर्ण आणि पाऊण म्हणजे 1 2 3 4 5 6 पूर्ण आणि पाऊण. मग 1000 आहे. 1000 म्हणजे 1,000. असे 1,000चे 1,000 1,000 1,000 1,000 1,000. आता याचे 4 भाग करायचे 1000. 1000चे 4 भाग कितीचे होतील? 1 भाग होईल 250 250 250 आणि 250. मग पाऊण भाग म्हणजे किती भाग? 3 भाग. यातले 3 भाग घ्यायचे आपल्याला. 3 भाग. यातील 3 भाग किती झाले बघा बरं. 3 भाग घेतले म्हणजे 250चे 3 भाग म्हणजे 750. 6,000 आणि 750 ही काय संख्या? 6,750. कोणत्या पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 4 मध्ये. चला पुढे प्रश्न. 15 सत्ते अधिक 5 त्रिक. 15 सत्ते. 15 सत्ते म्हणजे काय? 15 गुणिले 7 आणि 5 त्रिक. 5 त्रिक म्हणजे काय? 5 गुणिले त्रिक. 15 सत्ता 5 चौदर्शी म्हणजे 5 चौदर्शी म्हणजे 105 आणि 5 त्रिक 15. याची बेरीज करायची. एककाखाली एकक, दशकाखाली दशक व्यवस्थित मांडायचं. पण 5 आणि 5 10 10शी, शून्याच्याने 1 1 शून्याने 1 1 2 आणि 1शी 1. उत्तर किती येईल? 120. चला पुढे प्रश्न. 27 ही संख्या रोमन संख्यात कशी लिहावी? पहा 27 रोमन संख्येत 27. पहा 10 20 5 25 26 27. इथं 1 ला असतं 1 2 3 4 ला असतं 5 6 7 8. 3च वेळा अंक वापरू शकतो. 9 ला आहे 10 मध्ये 1 वजा केला आणि 10. हे 10 आणि 10 हे 10 आणि 10 20 20 आणि 5 25. हे 10 हे 10 हे 5 हा 1 आहे. हे 20 आणि 7 27. 10 आणि 20 आणि 7 27. हा पर्याय क्रमांक 3. इथं काय काय दिले पहा. 10 आणि 20 आणि 5. पहिला पर्याय काय दिलाय? 10 आणि 20 25 26 27 28. पहिला पर्याय दिला 28.
दुसरा काय 10 10 20 5 25, दुसरा 25, तिसरा 10 10 20 25 26 27, आणि चौथा 10 10 20, आणि इथं 10 ला 1 कमी म्हणजे 29. या पद्धतीनं समजून घ्यायचं. पुढे पहा 956. ही संख्या अक्षरात कशी लिहा? 956 संख्या वाचायची. 956 कुठे लिहिले? पर्याय क्रमांक 3 मध्ये. आता 956चं 9 शतक, 5 दशक, 6 एकक असे होऊ शकते. आता वजाबाकी पहा 9000, प्रश्न क्रमांक 47, 9321 वजा 5341. वजाबाकी करायची आडवी एक तशी दोन पिका, एक मध्ये एक गेले 0. मार्क महत्वाचे आहेत आपल्याला. मग उभी सोडवली का आडवी सोडवली महत्वाचं नाही. एकात नाही गेले 0. आता 2 मधनं 4 जातात का? काय करायचं? मनाचा आजचा घ्या, तो पुढल्या घरात देऊन टाका. 12 झाले, 12तनं 4 देऊन टाकले, 4च्या पुढं 5, 12 इकडे 5 6 7 8 9 10 11 12, किती राहिले? 8. आता इथं 3 आहेत, मनाचा दिल्यावर 4 झाले. 3 मधनं 4 जातात का? नाही. पुन्हा मनाचा घ्या, देऊन टाका पुढल्या घरात. घेतल्याबरोबर देऊन टाकायची सवय लावायची. मग किती झाले? 13. 13तनं 4 देऊन टाकले, 4च्या पुढे 13 आहेत. 5 6 7 8 9 10 11 12 13, किती राहिले? 9. 9 मधनं 6 घालवायचे. 9 मधनं 6 गेले, 6च्या पुढे 7 8 9 3. उत्तर किती येणार? 3980. पर्याय क्रमांक 2. तर 20 रुपयाच्या 2 नोटा देऊन 5 रुपयाची किती नाणी मिळतील? 20 रुपयाच्या 2 नोटा द्यायची. ही 20 रुपयाची नोट आहे आणि ही एक 20 रुपयाची नोट आहे. किती झाले रुपये आपल्याकडे? 40 रुपये झाले. आता त्यापासून काय करायचे? सुट्टे करून डॉलर घ्यायचे 5-5चे. मग आपल्याला 5 रुपयाचे घेतले 1 2 पहा किती होता? 10 15 20 25 30 35 40. 40ला किती झाले? 2 2 4 2 6 2 8. हे कसं करायचं? 40 भागिले 5. 40 रुपये ते 5-5चे डॉलर करायचे. मग पायाकडे 40 पंचे 8 40 5 1 5 किती झाले? 8. मोजा 8. या ठिकाणी 8 नाणी येतील. पण विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर टिंबटिंब संख्या. आता विषम संख्या कोणत्या घ्या? बघा बरं, एक 3 घेतली, दुसरी 5 घेतली. विषम संख्या अधिक विषम संख्या काय होतं? 8 कसली आली संख्या? लक्षात घ्या. 9 घेतली आणि विषम संख्या 7 घेतली. 9 7 16 कसली संख्या आहे? घेतली 1 घेतली आणि 7 घेतली, काही 8 कसली संख्या आहे? या कसल्या संख्या आहे? या सगळ्या समसंख्या आहे. 2 विषम संख्यांची बेरीज कसली येते? समसंख्या येते. चला पुढे. लीप वर्षात एकूण किती दिवस येतात? पहा, सर्वसाधारण वर्ष असेल, सर्वसाधारण वर्ष दिवस असतात 365. सर्वसाधारण वर्ष दिवस 365. आणि लीप वर्षामध्ये किती असतात? 366. कुठं वाढला एक दिवस? फेब्रुवारीचा. लीप वर्षामधला जो फेब्रुवारी असतो हा 29चा असतो. सर्वसाधारण वर्षामध्ये फेब्रुवारी 28 असतो. इथे एक दिवस वाढला म्हणून तो एक वाढवायचा 366. सर्वसाधारण वर्षाचे दिवस 365. लीप वर्षाचे दिवस 366. चला पुढे. एकांग स्टारच्या व चौकोनाच्या जागी अनुक्रमे कोणत्या संख्या येतील? हा प्रश्न 51. स्टार आणि चौकोन याच्या जागी पाहिजे. गणित काय पहा? 13 स्टार वजा 7 स्टार बरोबर चौकट छेद 15. आता मला सांगा, अपूर्णांक आहे म्हणजे छेदाची बेरीज करताना किंवा वजाबाकी करताना छेद कसा पाहिजे? सारखा त्याशिवाय करता येतं का? येतच नाही. म्हणजे इथं काय पाहिजे?
15 पाहिजे, इथे 15 पाहिजे, तेव्हा इथं 15 येणार का? 15 तर 15 गेले 0 नाही, म्हणजे स्टारच्या जागी किती पाहिजे? 15. आणि जर छेद सारखा असेल तर वजाबाकी होणार आहे. 13 7 गेले, 13 7 गेले, छेद आहे तर 15, 13 7 गेले 6 राहिले, 6 छेद 15 येणार. मग इथं 15 असेल तर वरती किती येणार आहे? 6. उत्तर 6 छेद 15. म्हणजे स्टारच्या जागी 15, चौकटीच्या जागी 6. मग अगोदर 5 स्टार आणि चौकट, अगोदर स्टारच्या जागी 6, चौकटीच्या जागी 15. अगोदर कशाचं विचारले आपले? स्टारचं. म्हणजे इथं पर्यायामध्ये 15 6 असेही दिलेलं असतं. स्टारच्या जागी 15 आहे का? नाही. स्टारच्या जागी चौकटीच्या जागी 6 आहे का? नाही. तर स्टारच्या जागी 6 पाहिजे तर इथं 15 पाहिजे. पहिल्यांदा स्टार म्हणलेले, स्टारच्या जागी 6 आणि चौकटीच्या जागी 15. कोणता पर्याय येईल? पहिला पर्याय. पाहिजे स्टारच्या जागी काय पाहिजे? अगोदर स्टारच्या जागी म्हणले 15. बघा आपण गोंधळ केलाच ना. स्टारच्या जागी किती आले? 15 आले. चौकटीच्या जागी किती आले? 6. उत्तर काय पाहिजे होतं? हे उत्तर पाहिजे होतं. आपण 6 15 लिहिले दिलं का? चूक त्यांनी दिलं. इथं काय उत्तर आहे? 15 6. आता बरोबर आलं का? आलं. स्टारच्या जागी अगोदर स्टार आहे 15, चौकटीच्या जागी 6. म्हणजे इथं कसं चुकतं हे तुम्हाला दाखवून दिलं. चला पुढे. 735 या संख्येतील शेवटच्या 2 अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती? आता पहा प्रश्न काय आहे? 735 घ्यायची संख्या 735. शेवटच्या 2 अंकाच्या, शेवटचे 2 अंक कोणता आहे? 3 आणि 5. हे शेवटच्या 2 अंकाच्या दर्शनी किमतीची. आता या दर्शनी किंमत काय असते? जी दिसते ती किंमत. आणि स्थानिक किंमत काय असते? त्याच्या स्थानावरनं किंमत. आपल्याला या 3ची स्थानिक किंमत किती होईल? 3. 5ची स्थानिक किंमत किती होईल? 5. ही स्थानिक. आपल्याला स्थानिक किंमत विचारली का? नाही. आपल्याला काय विचारलं? दर्शनी किंमत. मग 3ची दर्शनी किंमत 3, 5ची दर्शनी किंमत 5. याची बेरीज किती? 5 आणि 3 8. उत्तर काय येणार आहे? 8. पर्याय क्रमांक 4. चला पुढे. 24 रुपयांना 3 चेंडू तर 10 चेंडूची किंमत किती? पहा रुपये, पहिल्यांदा रुपये म्हणले, रुपये चेंडू. हे समजून घ्यायचं आहे. हे सरावाने तुम्हाला लक्षात येईल. एकमान पद्धत मी शिकवतोय, तुम्ही सोडवतात ते पण सांगा. काय म्हणजे 24 रुपये, रुपया खाली रुपया 24 रुपये, 24 रुपये. चेंडू किती? 3. चेंडू खाली 3. 24 रुपयांना 3 चेंडू तर 10 चेंडूची किंमत. 10 कुठे लिहिलं पाहिजे? चेंडूची विचारलं. मग चेंडू 10 म्हणजे 10 इथे येते आणि माहीत नाही किंमत इथं एक्स माना. आणि इथं ज्या ठिकाणी दोन्ही पण आहे यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 24 गुणिले 10 बरोबर यांचा गुणाकार असतो x गुणिले 3. आता एक्सची किंमत काय म्हणजे मोकळा केला पाहिजे. हे 3 इकडे गुणिले ते इकडे पाठवून द्यायचे, भागिले. म्हणजे काय होईल? 24 गुणिले 10 भागिले 3. मी इथं 3 ने कोणाला भागायचं? 3 ने जाईल 24 ला. 3 एके 3, 3 8 24. मग 8 आणि याचा 10 याचा गुणाकार काय होईल? 8 10 80 रुपये. 10 चेंडूची किंमत 80 रुपये. काय बोललं? काय करतील? 24 रुपयाला 3 चेंडू. एका चेंडूची किंमत 24 भागिले 3 8 रुपये. 10 चेंडूची विचारली, 8 गुणिले 10 80 रुपये. बरोबर आहे, चुकीचं नाही. पण हे एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने करता येतं. ह्याला एकमान पद्धत म्हणतात. एकमान पद्धतीने आपल्याला सोडवायला आलं पाहिजे. 3रीला 4थीला हे लक्षात आलं. 5वीला 9वीला ही खूप पद्धत उपयोगी आहे. सर्व प्रश्न या पद्धतीने सोडवणे गरजेचे असतात. चला पुढील प्रश्न. 1 रुपयाच्या 5 नाण्याच्या बदल्यात 25 पैशाची किती नाणी घ्यावी? बघा 1 रुपयाची 5 नाणी. 1 रुपयाची 5 नाणी काढली. ही 1 रुपया, 1 रुपया, 1 रुपया, 1 रुपया, 1 रुपया.
याच्यामध्ये 25 पैशाची घेतली, 1 रुपयाचं दिलं तर 25 पैशाची किती नाणी मिळतील? याच्यामध्ये 1 रुपयामध्ये 25 पैशाची 4 नाणी मिळतील, कारण 1 रुपया म्हणजे किती? 1 रुपया म्हणजे 100 पैसे, मग 25 पैशाची किती नाणी मिळाली? या 4 मिळतील. याच्यामध्ये 25 पैसे 4 मिळतील, याच्यामध्ये 4 मिळतील, याच्यामध्ये 4 मिळतील, याच्यामध्ये 4 मिळतील. ही किती झाली नाणी मोजा बरं? 4, इथे 4, इथे 4, इथे 4, इथे 4, किती झाली? 4 5 वेळा मांडली त्याची बेरीज म्हणजे 4चा 5 वेळा मांडलं म्हणजे 4 पंचे 20, 5 वेळा मांडले म्हणून 5 4 पंचे 20 नाणी मिळते. हे सर्वसाधारण मला हुशार लोक काय करायचं? 1 रुपयाचे 5 नाणी म्हणजे किती झाले? 5 रुपये. 5 रुपये म्हणजे पैसे किती झाले? 500 पैसे. आता याचे किती पाहिजेत आपल्याला? 25 पैशाची, मग भागिले 25. पैसे पैसेच करूया, रुपये रुपये करू. आता या रुपयातून ते पैसे येते, मग इथं भागिले 25 पैसे. आता दोन्ही पैसे पैसे झाले. आता सोडतो, इथं 25 ने 25 एके 25, 25 दुने 50, 50 मधनं 50 गेले 0, वरनं 0 घेतला 0, 25 0 0, उत्तर किती येणार आहे? 20 नाणी. असा मुलगा हुशार मुलगा सोडवे, आपल्याला आलं पाहिजे, समजलं पाहिजे. ओके, किती नाणी मिळतील? 20 नाणी मिळतील. त्याला पुढील प्रश्न पहा. 717, 779, 177, 707, 806. पहा प्रश्न क्रमांक 55. आता या संख्या मी एकाखाली एक लिहितो. 717, 779, 177, 707 आणि 806 या संख्या चढत्या क्रमाने, चढता क्रम म्हणजे काय असतो? चढता क्रम म्हणजे चढत जाणाऱ्या, म्हणजे सगळ्यात लहान खाली येईल, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी. यातली सर्वात लहान कोणती? 177, म्हणजे सगळ्यात लहान येईल 177. याच्यापेक्षा मात्र यातली सगळ्यात लहान कोणती? पहा 717, 707, 719. शतक स्थान बघितलं तर इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे. कोणता 7 लहान? नाही. मग कशावर बघायचं? दशक. दशकाने किती? 1 7 0. यात लहान कोण? 0. म्हणजे सगळ्यात लहान आपल्याला कोणती? 707. याच्यापेक्षा याच्यातली लहान कोणती? 717. आणि सगळ्या सारख्याच असतात. आता या दोन्हीतली लहान कोणती? 779. सगळ्यात मोठी कोणती आली? 806. आणि मग काय प्रश्न विचारलाय? चढत्या क्रमाने लावल्या तिसरी संख्या कोणती? तिसरी 5 संख्या म्हणजे तिसरी संख्या कोणती येते? मधली संख्या. मधली संख्या कोणती? 717. चला पुढे. राहुलकडे 100 रुपये आहे. त्याने 25 रुपयाची एक कंपास पेटी, 12 रुपयाच्या 2 वह्या घेतल्या, तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? पहा काय प्रश्न आहे. राहुलकडे 100 रुपये आहे, त्याच्याकडे आहे 100 रुपयाची नोट आहे. आणि काय केलं त्यांनी? तो दुकानात गेला, 25 रुपयाची एक कंपास पेटी, पहा कंपास पेटी घेतली. या कंपास पेटीला गेले, एकच घेतली आहे, 25 रुपये. हे रुपये पैसे असतील तर पुढे पैसे. 25 रुपयाची एक कंपास पेटी म्हणजे 25 रुपये आणि 00 पैसे. नंतर काय म्हणले? 12 रुपयाच्या 2 वह्या, म्हणजे 12 रुपयाला एक वही. वह्या घेतल्या 2, मग 2 वह्याचे किती झाले? 12 गुणिले 2,
किती झाले 24 रुपये. हे झाले 24 रुपये म्हणजे 24 रुपये 00 पैसे. तर त्याकडे किती शिल्लक राहील. मग आता हे दुकानदाराकडे घेतले त्याला पैसे दिले पाहिजे. 25 रुपये कंपार्टमेंट 12 रुपयाच्या 2 वेळा किती झाले रे 5 आणि 4 9 2 आणि 2 4 49 रुपये झाले. मग दुकानदाराला 100 रुपये दिले. मग दुकानदाराला किती पैसे शिल्लक राहिले म्हणजे दुकानदार किती रुपये परत देईल 100 वजा 49. शून्यातनं 9 जातात का नाही. मनाचा आजचा घ्या पुढे देऊन टाका. 10तनं 9 गेले 1 राहिला. शून्यातनं 5 जातात का नाही. मनाचा आजचा घ्या देऊन टाका. 10तनं 5 गेले 5 राहिले. 1तनं 1 गेला 0 म्हणजे त्याकडे किती शिल्लक राहिले 51 रुपये पैसे 0 पैसे. आपल्याला रुपयात विचारले किती राहिले 51 रुपये. तर पुढे पुढीलपैकी लीप वर्ष कोणते. आता लीप वर्ष कशाला म्हणतात. लीप वर्ष ज्या सणाला किंवा सालाला 4ने भाग जातो. 4ने भाग जातो. 4ची कसोटी काय शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग गेला पाहिजे. पहिला पर्याय 2017 दुसरा 2012 तिसरा 2013 आणि 2010. सर्वांना भागाला बसायचं नाही. 4ची कसोटी शेवटच्या 2 अंकाला. 17ला 4ने पूर्ण भाग जातो का 4 चौक 16 1 बाकी राहते म्हणजे भाग जात नाही 4ने. 12ला 4 त्रिक 12 म्हणजे जातोय. 13ला 4 त्रिक 12 1 बाकी राहते म्हणजे जात नाही पूर्ण भाग. 10ला 4 दुने 8 2 बाकी राहते म्हणजे जात नाही. कोणतं साल आहे 2012 त्याला 4ने निश्चित भाग जातो. तर उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढे एका घराचा 3/7 भाग रंगवला तर घराचा किती भाग रंगवायचा शिल्लक राहिला. 5 घर आहे आणि या घराचे 7 भाग केले. 1 2 3 4 5 5 6 आणि 7 भाग केलेले 1 2 3 4 5 6 7 भाग केले आणि त्यातला 3/7 भाग म्हणजे याचा अर्थ काय समान 7 भाग केले. समान 7 भाग केले त्यातले 3 भाग रंगवले. 1 2 3 भाग. मग विचारलेला किती भाग रंगवायचा राहिला. किती राहिला रंगवायचा 1 2 3 4 भाग राहिला. हे राहिला किती भाग 4/7. 7 भाग होते त्यातले 4 भाग रंगवायचे राहिले. म्हणजे राहिलेला 4/7 विचारला आपल्याला. राहिलेला भाग किती शिल्लक राहिला 4/7. त्याला पुढील प्रश्न सोबतच्या आकृती त्रिकोणाचा प्रकार कोणता. हे त्रिकोणाचे जे प्रकार आहेत त्यामधला हा एक प्रकार आहे. ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजू सारख्या असतात याला म्हणतात समभुज त्रिकोण. काय म्हणतात समभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू सारख्या असतात या 2 बाजू ही बाजू सारखी असेल तर याला म्हणतात समद्विभुज. समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. आणि ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजू वेगवेगळ्या असतात 3ही बाजू वेगवेगळ्या त्याला म्हणतात विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. मग आपल्याला या ठिकाणी काय पाहायचंय आपल्याला काय विचारलंय त्यांनी. या कुठला आहे समभुज त्रिकोण. पर्याय
आहे समभुज त्रिकोण पर्याय क्रमांक 1. विषमभुज त्रिकोण हा आहे समद्विभुज हा आहे 2 बाजू सारख्या. चला पुढे, घड्याळात किती वाजलेले आहे का? घड्याळ काढतो मी या ठिकाणी. 12, 3, 6, 9. तर इथं मिनिट काटा 12 वर इथे गेला की 5 मिनिटं झाली. 2 वर गेला 10 मिनिटं, 3 वर गेला 15 मिनिटं, 4 वर गेला 20 मिनिटं, 5 वर गेला 25, 6 वर गेला 30, 7 वर गेला 35, 8 वर गेला 40, 9 वर 45, 10 वर गेला 50, 11 वर गेला 55, 12 वर गेला 60 मिनिटं. आता मिनिट काटा कुठं आहे? तास काटा कुठे आहे? 2 आणि 3 च्या मध्ये. मी 2 वर मिनिट तास काटा असता तर 2 वाजले. पण आता मिनिट काटा किती पुढे आला? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15, 20, 25, 30, 35, 40, 45. मी किती वाजले? 2 वाजून 45 मिनिटे. 2 वाजून 45 मिनिटे म्हणजे 2 वाजून 45 मिनिटं म्हणजे याला व्यवहारात काय म्हणतात? 2 पूर्ण आणि 60 मिनिटाचा 1 तास. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं. 45 मिनिटं म्हणजे पाऊण तास. मग 2 तास आणि पाऊण तास हे 3 बाला पाव वाकली, याला नाही 2:45. घड्याळ किती वाजले? 2:45 वाजलेले आहे. चला पुढे, उतरत्या क्रमाने मांडायची संख्या. पुन्हा पहा, 2 तरी प्रश्न येतात. 61वा प्रश्न, 523. संख्या एका खाली घ्यायच्या, चुकत नाही कधी. 648, 543, 720, 582. या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या. आता उतरता क्रम म्हणजे काय? उतरता क्रम जे संख्या पहिल्यांदा मोठी मांडायची, नंतर त्यापेक्षा छोटी, नंतर त्यापेक्षा छोटी, त्यापेक्षा छोटी. मग यातली सगळ्यात मोठी कोणती? तुलना करायची. एकक, दशक, शतकावर. शतकाचं बघायचं, मोठी पाहिजे. 5, 6, 5, 7, 5. सगळ्यात मोठी 720. सर्वात मोठी 720. याच्यापेक्षा आता यातली सगळ्यात लहान, याच्यापेक्षा लहान पाहिजे. हे राहिलेली सगळ्यात मोठी 648. याच्यापेक्षा 648. आता राहिलेली मोठी 523, 543, 582. आता पुन्हाही लक्षात येईल. मग शतक साने बघितलं 5, 5, 5. मग कोणते 5 मोठे, कोणते लहान? सारखेच असतात 5. मग दशक बघायचं. दशक किती? 2 आहे, 4 आहे, 8 आहे. मोठे कोणते? 8. म्हणजे ही सगळ्यात मोठी याच्यात 582. आता राहिलेल्या याच्यातली मोठी कोणती? या दोघांमध्ये 523 आणि 543. या 2 मोठे का 4 मोठे? 4. म्हणजे येणार 543. सगळ्यात लहान कोणती? 523. आणि प्रश्न काय विचारलाय आपल्याला? दुसऱ्या क्रमांकाची. दुसऱ्या क्रमांकाला कोणती आली? 648. आणि याची संख्येत अंकाची बेरीज. या अंकाची बेरीज किती? 6, 4, 10, 18. किती उत्तर? 18. पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्नात दिलेल्या आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आकृतिबंध पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. आकृतिबंध बघायचा आहे. काय आकृतिबंध? अंक बघायचे. प्रश्न किती आहे? 62. 5. नंतर काय आहे? 15. नंतर काय आहे? इथं 35. नंतर 45. काय झाले हो इथं? यातला फरक बघा बरं कितीचा आहे. यातला फरक कितीचा आहे? यातला फरक तेवढा. यातला फरक बघा कितीचा आहे. यातला फरक 10चा आहे. इथं फरक 10चा आहे. हे 5 आणि 10 15. 15 आणि 10
25, 25 आणि 10 35, 35 आणि 10 पंचावन्न. इथं कोणता अंक येईल? 25. उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढे 3 बाजू बंदिस्त असणाऱ्या आकृतीला काय म्हणतात? प्रश्न 63 वापरा. 3 बाजू आहे आणि ते बंदिस्त आहे, हे बंद आकृती. असे नुसत्या 3 बाजू असं नाही, बंदिस्त. याला काय म्हणतात? त्रिकोण म्हणतात. 3 बाजू बंदिस्त असणाऱ्या आकृतीला त्रिकोण, 4 बाजू बंदिस्त असणारी चौकोन. पुढे पाणी साठवण्याच्या पिपाचा आकार कसा असतो? तुमच्या घरी पिंप आहे का? या पिंप 64 प्रश्न. तुमच्या घरी पिंप आहे का? पिंप, या पिंपाचा आकार पहा असा असतो. बरोबर आहे. कोणता आकार आहे? सपाट आहे का? दरवाजा सपाट असतो. तिरका आहे का? नाही. वक्र आहे का? आडवा आहे. तर हा वक्र आहे, वाकडा असा वक्र असतो, म्हणजे त्याचा आकार कसा आहे? वक्र. ओके, चला पुढे. सोबतच्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती येईल? पहा, समभुज त्रिकोण 65 वा प्रश्न आहे. परिमिती, परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. आता याची पहा बरं. आता इथं पहा, बाजू दिली नाहीये, मग आता कसं काढायचं? या तिन्ही बाजू सारख्या आहेत. मग मला सांगा पर्याय काय आहेत? पहा, 5, 10, 15, 20. 5, 10, 15 आणि 20. बघा बरं कोणता एक पर्याय? जरा विचार करा बरं. एक बाजू घेतली तर 1, 1, 1, 3. 2 घेतली तर हे 2, हे 2, हे 2, बेत्रिक 6. एक बाजू घेतली तर 3. 2 सेंटीमीटर बाजू घेतली तर 6. 3 घेऊन बघा बरं. 3 हे 3, हे 3, हे 3, 9 येईल. 4 घेतली बाजू तर 4 घेतली तर हे 4, हे 4, हे 4, 4 त्रिक 12 येईल. 5 घेतली तर 5 त्रिक 15 येईल. मग इथं काय ते 3च्या पटीत आले. 3, 6, 9, 12, 15. मग पर्यायामध्ये बघा बरं 3च्या पटीत कोणती आहे? उत्तर येणार आहे 15. बाकी तर 3च्या पटीत नाही. मग हे तर आपलं विषय कौशल्य आहे. बाजू न देता देखील आपण परिमिती काढली. पहा बरं, आकृतीचे शिरोबिंदू किती आहे? प्रश्न क्रमांक 66. ही जी आकृती आहे, या आकृतीला शिरोबिंदू किती आहे? शिरोबिंदू कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी एक किंवा पेक्षा जास्त, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेषा एकत्र येतात त्याला शिरोबिंदू म्हणतात. कुठं कुठे एकत्र आले? इथे एकत्र आले, इथे 3 रेषा आले, इथं 2 आले, इथं 3 आले, इथे 3 आले, इथं 2 आले, इथं 2 आले, 3 आले, इथं 3 आले. हे किती शिरोबिंदू झाले? मोजा बरं. याला नाव देऊ आपण. A, B, C, D, E, F. इथं मध्ये कुठे शिरोबिंदू आहे का? नाही. किती शिरोबिंदू आहे? मोजले तर बघा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6. किती शिरोबिंदू आहे? 6 शिरोबिंदू आहे. 67 पहा. रामरावांनी शेताच्या बांधाच्या कडेने 101 बाभळीची झाडे, 101 बाभळीची झाडे, 335 लिंबाची झाडे व 792 आंब्याची झाडे लावली. एकूण झाडे किती? म्हणजे काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल. 101 बाभळ, 335 लिंबाची, एकाखाली एक, दशकाखाली दशक व्यवस्थित मांडायचं, आणि 792 आंब्याची, 792 आंबा.
एकूण झाडं किती झाली यांची बेरीज. एककाची 5 आणि 2 7 आणि 1 8, दशकाची 9 आणि 3 12, 2 आणि 1 7 आणि 3 10, 11 आणि 1 12, किती झाली 1228. त्याला वाचन काय 1228 पण करू शकतो. चला पुढे. अतुलने 354 बिया आणि प्रशांतने 692 बिया जमवल्या. त्यापैकी 712 बियाची लागवड केली तर किती बिया शिल्लक आहे? पहा काय केले. पहा अतुलने किती गोळा केल्या बिया? 354. दुसरा कोण आहे? प्रशांत. याने किती बिया गोळा केल्या? पहा आपण उन्हाळ्याच्या फळांचे खातो त्याच्या बिया साठवून ठेवायच्या, पावसाळ्यामध्ये या बिया लावायच्या 690. आणि या बिया दोघांनी एकत्र केल्या. मी किती झाल्या दोघांच्या मिळून बिया? 4 9 5 14, 4 चले 1 साडे 7 3 10, 1044 बिया झाल्या. आणि काय केलं? त्यातल्या 712 बिया लागवड केली. मी लावल्या बिया. किती होते या बिया आपल्याकडे? 1044. त्यातनं वापरले किती लावण्यासाठी? 712. मांडताना कसं मांडा? एकाखाली एक, दशकाखाली दशक. मग किती शिल्लक राहिल्या? 4 2 गेले 2, 4 1 गेले 3, 0 7 7 नाही. म्हणा 7 घ्या. शेवटचं घर आहे डायरेक्ट 10 म्हणा. 10 7 गेले 3. उत्तर किती आलं शिल्लक? 332 बिया शिल्लक राहिलेल्या आहे. पहा तुम्ही उन्हाळ्यात जेव्हा फळ असतात तेव्हा त्याच्या बिया गोळा करायच्या. आणि या बिया गोळा केल्यानंतर आपल्या घरी शेण असतं. या शेणामध्ये त्या बिया ठेवायच्या आणि त्याचा बॉल बनवायचा. शेण मातीत बनवले तरी चालतं. त्याचा बॉल बनवायचा आणि वाळवायचे उन्हामध्ये. मग या वाळल्या की त्याचे बॉल तयार होतात. मग पावसाळ्याच्या अगोदर उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठं मामाच्या गावाला वगैरे जाताना या बियाचे बॉल असे रस्त्याच्या कडेने टाकून द्यायचे. खड्ड्यामध्ये मातीमध्ये टाकून फेकून द्यायचे नुसते. आणि मग पावसाळ्यामध्ये काय होतात? पाऊस पडला की त्याच्यामध्ये असणाऱ्या बिया उगवून येतात. शेणाचं त्यांना खत मिळतं आणि खूप चांगली झाडं लावता येतात. आणि हा आपला उपक्रम खूप चांगला आहे. सुट्टीमध्ये बिया मिळेल तेव्हा बिया गोळा करून ठेवायच्या. सुट्टीमध्ये शेणामध्ये टाकून त्याचे बॉल बनवायचे. इकडे तिकडे गावाला जाताना रस्त्याच्या कडेने प्रवासामध्ये फेकून द्यायचे. डोंगरात गेलं डोंगरात फेकून द्यायचे. किल्ल्यावर गेलं किल्ल्यावर फेकून द्यायचे. घाटात फेकून द्यायचे. खूप आपल्याला झाडं लावता येतात आणि त्याची गरज नसते. आपण लक्ष द्यायची, काळजी घ्यायची. पहा पुढे 280 गुणिले 15. पहा 69वा प्रश्न आहे. 280 गुणिले 15. पहा हा गुणाकार कसा करायचा समजून घ्या. पहा एककाने गुणायचे. पहिल्यांदा 5 ने 0 ला गुणलं 5 0 0. एककाने 0 0 मांडला. हातच्याला काय आले का? नाही. दशकाला गुणायचे 85 40 40 0 हातच्याले 4. या 5 ने शतकाला गुणायचे 5 दुने 10 हातचे 4 14. हे 5 ने एककाला दशकाला शतकाला गुणून गणित संपलं. आता गुणायचं शतकाने दशकाने. मग आता दशकाने गुणणारे म्हणून काय करायचं? अगोदर तेवढे दशक येणारे उत्तर मग एकाकाली 0 द्यायचा. म्हणजे उत्तर तेवढे दशक येणार. आता 1 ने 0 ला गुणले 1 0 0. 1 ने दशकाला गुणायचे 1 गुणिले 8 1 8 8. 1 ने शतकाला गुणायचे 1 2 2. यांची करायची बेरीज. 0 0 0 0 0 0. 8 आणि 4 12 2 चले 1 2 आणि 1 3 आणि आजचा 1 4. उत्तर किती आलं? 4200. पर्याय क्रमांक 1. चला पुढे 70वा प्रश्न आहे. शिक्षकांनी 128 गोळ्या
मुलांना वाटल्या, प्रत्येकाला 4-4 गोळ्या मिळाल्या तर किती विद्यार्थी? एका मुलाला 4 गोळ्या अशा वाटल्या, प्रत्येक मुलाला 4-4-4, मग 4 पासून 128 पर्यंत जायचं का? नाही. ते एकूण गोळ्या किती होत्या? 128. प्रत्येक मुलाला किती दिल्या गोळ्या? 4. म्हणजे 128 4-4 भाग करायचे. मग भाग करायचं म्हटलं की काय करायला लागतं? भागाकार. मग इथं भागाकार करायचा आहे. मग 4च्या पड्यात 1 पहिल्यांदा उतरून घेतली. 4च्या पड्यात 1 आहे का? नाही. 1 पेक्षा लहान 0. भाग लागेल शून्याचा. कितीला भाग लावला? शून्याचा. 4च्या पाड्यात 0 असताना 0. यांची करायची वजाबाकी. 1 0 गेले 1. वर्ण उतरून घ्यायचा काठ मारून 2. ही संख्या झाली 12. 4च्या पाड्यात 12 आहेत का? आहेत. किती असताना? 3रा. भाग लागेल 3चा. 4च्या पाड्यात 3 असताना 12. खाली द्यायचे 12. यांची करायची वजाबाकी. 12तनं 12 गेले 0. वर्ण मार्क उतरून घ्यायचे 8. संख्या झाली 8. 4च्या पड्यात 8 आहेत का? आहे. किती असताना? 2ऱ्या असताना. भाग लागेल 2चा. 4च्या पड्यात 2ऱ्या असताना 8. खाली मांडायची 8. यांची करायची वजाबाकी. 4तनं 4 8तनं 8 गेले 0. बाकी किती राहिली? 0. भागाकार किती आला? 32. हे प्रत्येकाच्या वाट्याला किती आली? 4-4 असतील तर शाळेत वर्गात विद्यार्थी किती आहे? 32 विद्यार्थी. शाळेत किती मुलं आहेत? 32. आता हुशार मुलगा काय करेल? डायरेक्ट असं 128 भागिले 4. पहिल्यांदा काठ म्हणून उतरून घेतले 1. 4च्या पड्यात 1 आहेत का? नाही. 1 पेक्षा लहान 0. किती वाजतानी? 0. भाग लागेल 0चा. खाली किती तर किती? 1 0 गेले किती राहिले? 1. या 1 वर उतरून घेतले 2. 1 2 12. 4च्या पड्यात 12 आहे. किती वाजतानी? 3रा. भाग लागेल 3चा. खाली किती तर किती गेले? 12तनं 12 गेले किती राहिले? 0. 0 उतरून घेतले 8. 0 8 घेतली काय झाली संख्या? 8. 4च्या पड्यात 8 आहेत का? आहेत. किती असताना? 2ऱ्या. भाग लागेल 2चा. खाली कितीतनं किती गेले? 8तनं 8 गेले 0. 4 1 4 किती आलं? 32. आलं लक्षात? हे सगळं शॉर्टमध्ये करायचं आलं पाहिजे आपल्याला. सरावाने जमतं. उत्तरी पर्याय क्रमांक 4. त्याला पुढे 92/98 या पूर्णांकाचे वाचन कसे करा? प्रश्न क्रमांक 71. 92/48. याचं उत्तर काय होईल? 92 हा अंश आहे आणि हा छेद आहे. 92 छेद किती आहे? 98. मग काय वेळा 92/98 असे वाचन करतात. असे वाचन करतात. मग कोणी आहे का बघा? 92/98 कुठं आहे? 92/98 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 92/98. 92/98 लिहिण्याऐवजी त्यांनी 92/98 असं लिहिलेलं आहे. चला पुढे 72वा. आकृतीचा किती भाग रेखांकित आहे? आकृती आहे. त्याचे भाग किती केले असतील बघा. समजून घ्यायचे आपण. किती भाग केले? 4. त्यातले रंगवले किती भाग? 4 भागापैकी 3 भाग रंगवले. लिहिचाल कसं? भाग किती केले? 4. रंगवले किती? 3. या आकृतीचा किती भाग रेखांकित आहे? 4 भागापैकी 3 भाग. याला काय व्यवहारामध्ये म्हणतात? पाहू. गणितामध्ये काय म्हणतात? 3/4. पर्याय क्रमांक 3. पुढे 8 रुपये म्हणजे किती पैसे? 8 रुपये. 8 रुपये. 1 रुपया म्हणजे किती हो? 1 रुपया बरोबर
100 पैसे. 8 रुपये बरोबर 8 रुपये 800 पैसे. 8 रुपये बरोबर 800 पैसे. पण 1 रुपया 100, हे 2 रुपये हे 100, हे 100 पैसे, 100 पैसे, 4 100, हे 5 6 7 आणि 8. तर 100 200 300 400 500 600 700 800. उत्तर किती येणार आहे? पर्याय क्रमांक 2. दिनूने वर्गातील 32 मुलांना प्रत्येकी 4-4 गोळ्या वाटल्या तर एकूण गोळ्यांची संख्या किती? पहा, दिनूनं काय केलंय? वर्गात 32 मुलं आहेत. प्रश्न क्रमांक 74. वर्गात मुलं 32 आहेत आणि प्रत्येकाला 4 गोळ्या दिल्या. एकाला 4, याला 4 दिल्या, दुसरा आहे त्याला 4 दिल्या, प्रत्येकाला 4. प्रत्येकाला 32 पोरं काढत बसायचं का? नाही. मग या 32 प्रत्येकाला 4 गुणिले 4, 4 दुने 8, 8 8 8 काय? नाही. आता 4 ने 3 4 त्रिक 12, म्हणजे किती झाल्या? 128 गोळ्या. त्याच्याकडे 128 गोळ्या होत्या. तर शेवटचा भाग 984 भागिले 6. 75वा प्रश्न आहे. 984 भागिले 6. आडवी रेष मारा, काट म्हणून पहिली संख्या उतरून घ्या. 6च्या पाड्यात 9 आहेत का? नाही. 9 पेक्षा लहान 6. कितव्या स्थानी? पहिल्या स्थानी. भाग लागले 1चा. कितीचा भाग लावला? 1चा. मग 6च्या पाड्यात पहिल्या स्थानी किती? 6. मग खाली द्यायचे 6. यांची करायची वजाबाकी. 9त 6 देऊन टाकले. 6च्या 7 8 9 किती राहिले? 3. पुढली संख्या काट करून उतरून घ्यायची 8. संख्या काय झाली? 38. बघा बरं, 6च्या पाड्यात 38 आहे का? 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42. 38 पेक्षा लहान 6च्या पाड्यात संख्या 36. कितव्या स्थानी आहे? 6व्या. भाग लागेल 6चा. मग 6च्या पाड्यात 6व्या स्थानी 36, म्हणून खाली द्यायचे 36. यांची करायची वजाबाकी. इथं 8त 6 गेले करत बसायचं नाही. 38 मधनं 36 देऊन टाकले. 36च्या पुढे 38 असतं. 37 38 2 राहिले. 2 इथं मध्ये इकडे 0 मांडून टाकायचं. पुन्हा काट करून उतरून घेतले 4. संख्या काय झाली? 24. 6च्या पाड्यात 24 आहेत का? आहेत. कितव्या स्थानी? 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24. कितव्या स्थानी? 4थ्या. भाग लागेल 4चा. 6च्या पाड्यात 4थ्या स्थानी 24, म्हणून खाली मांडायचे 24. यांची करायची वजाबाकी. 24 मधनं 24 गेले 0. उत्तर किती आलं? 164. हे 9. पहा, हुशार मुलगा हे गणित या पद्धतीनं करेल. 984 भागिले 6. काट मारून उतरून घेतले 9. 6च्या पाड्यात 9 आहेत का? नाही. 9 पेक्षा लहान 6. कितव्या स्थानी? पहिल्या. भाग लागेल 1चा. खाली कितीतनं किती गेले? 9तनं 6 गेले. किती राहिले? 3. 3 वर काट मारून उतरून घेतले 8. संख्या झाली 3 8 38. 6च्या पाड्यात 38 आहेत का? नाही. 38 पेक्षा लहान 36. कितव्या स्थानी? 6व्या. भाग लागेल 6चा. खाली कितीतनं किती गेले? 38 मधनं 36 गेले. किती राहिले? 2. त्या 2 उतरून घेतले 4. 2 4 24. 6च्या पाड्यात 24 आहेत का? आहे. कितव्या स्थानी? 4थ्या. भाग लागेल 4चा. खाली कितीतनं किती गेले? 24 मधनं 24 गेले. बाकी 0. आणि मग खाली 6 1 6. उत्तर किती आलं? 164. ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण एक एक पेपरचं सोल्युशन व्यवस्थित घेतोय. व्यवस्थित त्याला सर्वांनी लक्ष द्या, समजून घ्या.
जर काही अडचण असेल तर आपल्या शिक्षकांना भेटा, त्यांच्याकडून समजून घ्या. धन्यवाद. भेटू पुढील भागामध्ये, पुढील पेपर घेऊ.